11th स्टँडर्डचा नेक्स्ट टॉपिक कॉम्प्लेक्स नंबरला आपण स्टार्ट करू. टाइप्स ऑफ नंबर्स बघा. पहिल्यांदा नॅचरल नंबर म्हणजे काय? 1 पासून स्टार्ट होणाऱ्या नंबर्सला काय म्हणायचं? नॅचरल नंबर. 0 पासून स्टार्ट होणाऱ्या नंबरच्या ग्रुपला म्हणायचं होल नंबर. त्याच्यानंतर ना निगेटिव्ह नंबर्स, 0 आणि सगळे पॉझिटिव्ह नंबर्स त्याला म्हणायचं इंटिजर्स. बरोबर का? P/Q फॉर्ममध्ये जर नंबर असेल तर त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. रॅशनल नंबरमध्ये 2 प्रकार आहेत, टर्मिनेटिंग आणि रिकरिंग. टर्मिनेटिंग म्हणजे काय? जर P/Q फॉर्ममध्ये असलेल्या नंबरचं डिव्हिजन केलं आपण, फॉर एक्झाम्पल 10/4 हा नंबर आहे P/Q फॉर्ममध्ये. 10/4 केलं तर आन्सर 2.5 येते. बरोबर? हा आन्सर टर्मिनेट होतो, एंड होतो, म्हणून याला म्हणायचं टर्मिनेटिंग. आणि 10/3 ला जर सॉल्व्ह केलं तर हा फ्रॅक्शनचा आन्सर 3.3 रिकरिंग येते. बरोबर का? 10 ला 3 ने डिवाइड केलं तर 3 जा 9, 1 रिमेनिंग, डेसिमल पॉईंट द्यायचं 0, 3 जा 9, परत 1 लिहायचं, 0 लावायचा, 3 जा 9, हे 3 येतच राहणार आहे. याला म्हणायचं रिकरिंग. तर रॅशनल नंबरमध्ये 2 प्रकार आहेत, टर्मिनेटिंग आणि रिकरिंग. इररॅशनल नंबर म्हणजे असा फ्रॅक्शन ज्याचा आन्सर टर्मिनेट पण होत नाही आणि रिऑकर पण होत नाही, त्याला इररॅशनल नंबर म्हणायचं. फॉर एक्झाम्पल 22/7, √2, √3 हे सगळे इररॅशनल नंबर आहेत. तर 10th स्टँडर्डमध्ये एवढे सगळे नंबर्स आपण स्टडी केलो. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, त्याच्यानंतर ना रॅशनल, इररॅशनल नंबर. बरोबर? हे सगळे आपण स्टडी केलो. या सगळ्या नंबर्सला काय म्हणायचं? या सगळ्या नंबरला रिअल नंबर म्हणायचं. काय म्हणायचं? रिअल नंबर म्हणायचं. या सगळ्या नंबर्सला काय म्हणायचं? रिअल नंबर. 10th स्टँडर्ड पर्यंत जे स्टडी केलो नंबर्स त्याला म्हणायचं रिअल नंबर. आता हे रिअल नंबर सोडून आणखी पण काही नंबर असणार. बरं, त्यातला हा आय एक आहे बघा. आय काय तुम्हाला सांग. फॉर एक्झाम्पल हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. x² + 1 = 0. या 1 ला इकडे पाठवलं तर -1 होईल. बरोबर? दोन्हीकडचा रूट घेतलं तर काय होईल? x² चा x होईल आणि याचा स्क्वेअर रूट घेतलं तर काय होते? स्क्वेअर रूट ऑफ -1 होते. बरोबर? काय होते? स्क्वेअर रूट ऑफ -1. हे स्क्वेअर रूट ऑफ -1 आतापर्यंत आपण स्टडीज केलेलं नाहीये. 10th स्टँडर्ड पर्यंत स्क्वेअर रूट ऑफ -1 आपल्याला येत नाही. या स्क्वेअर रूट ऑफ -1 ला इमेजनरी नंबर म्हणायचं आणि त्याला आय ने डिनोट करायचं. कशाने? आय ने. तर स्क्वेअर रूट ऑफ 25 हे बघा, या स्क्वेअर रूट ऑफ 25 ला सुद्धा आपण कसं लिहू शकतो? हा स्क्वेअर रूट ऑफ -25 याला कसं लिहू शकतो? -1 × 25 असं लिहू शकतो. आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5 आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 इज आय. तर याला असं लिहू शकतो. हा एक इमेजनरी नंबर आहे. कसला नंबर आहे? इमेजनरी नंबर आहे. जिथे जिथे हा आय असणार आहे तो इमेजनरी नंबर आहे. बरोबर का? आता एक असा नंबर ज्याच्यामध्ये रिअल नंबर पण आहे आणि इमेजनरी नंबर पण आहे, तशा कॉम्बिनेशनला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स नंबर. तशा कॉम्बिनेशनला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स नंबर. फॉर एक्झाम्पल 5 + 3i असं जर असेल तर हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. कसला नंबर आहे? कॉम्प्लेक्स नंबर. याला युजली झेड ने डिनोट करतात. आणि स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ते a + ib अशा फॉर्ममध्ये लिहितात किंवा x + iy या फॉर्ममध्ये लिहितात. तर हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे ज्याच्यामध्ये हा रिअल पार्ट आहे. बरोबर का? आणि हा जो पार्ट आहे ह्याला म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. तर असा एक नंबर ज्याचे 2 पार्ट्स आहेत, एक रिअल पार्ट आणि एक इमॅजिनरी पार्ट. त्या नंबरला म्हणायचं कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर? त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स नंबर. हे बेटा, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पहिला कन्सेप्ट इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. लेफ्ट साइडला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, राईट साइडला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि मध्ये इक्वल टू ची साइन आहे. असा जर इक्वेशन असेल तर रिअल पार्टला इक्वेट करायचं आणि इमॅजिनरी पार्टला इक्वेट करायचं. तर तसं इक्वेट केल्यावर x ची व्हॅल्यू 2 येते आणि y ची व्हॅल्यू 4 येते. येते का लक्षात? त्याच्यानंतर कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? एक कॉम्प्लेक्स नंबर जर असा दिला असेल a + ib, याचा कॉन्जुगेट कसा लिहायचा? इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करायची. काय करायचं? इमॅजिनरी पार्ट IB ची साइन चेंज करायची, -IB करायचं. याचा कॉन्जुगेट कसं लिहिणार? इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करायची. +4i च्या ऐवजी -4i लिहायचं. एका कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट कसा लिहायचा? इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करायची. हा +3i आहे. बरोबर? 3i +3i ह्याची साइन चेंज करायची, -3i करायचं. बाकी साइन तशीच ठेवायची.
फक्त इमॅजिनरी पार्टची साईन चेंज केली तर त्याला काय म्हणायचं, कॉन्ज्युगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन कसं करायचं, पहिला कॉम्प्लेक्स नंबर असा असेल, दुसरा कॉम्प्लेक्स नंबर असा असेल, तर ऍडिशन कशी करायची, रिअल पार्टची ऍडिशन प्लस इमॅजिनरी पार्टची ऍडिशन करायची. फॉर एक्झाम्पल, पहिला कॉम्प्लेक्स नंबर असा आहे 3 + 4i आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे 5 + 2i. तर या दोघांचं ऍडिशन Z1 + Z2, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन किती, 5 + 3 8 प्लस 4 + 2 6i. रिअल पार्टचं ऍडिशन करायचं, इमॅजिनरी पार्टचं ऍडिशन करायचं. येते लक्षात. सबस्ट्रॅक्शन असेल तरी असंच करायचं. फॉर एक्झाम्पल Z2 - Z1 करतो, 5 - 3 2, 2 - 4 -2i. तर ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर या पद्धतीने करायचं. त्याच्यानंतर स्केलर मल्टिप्लिकेशन. एक कॉम्प्लेक्स नंबर जर असा असेल Z = 7 + 3i आणि याला 3 ने जर मल्टिप्लाय करायचं असेल, 3 टाइम्स कॉम्प्लेक्स नंबर जर करायचं असेल तर किती येईल बघा. या 3 ला 7 बरोबर मल्टिप्लाय करायचं 21, 3 3 जा 9 असं मल्टिप्लिकेशन करायचं. याला म्हणायचं स्केलर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, 2 + 3i 5 + 7i यांचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरला दोन पार्टमध्ये डिवाइड करायचं. रिअल पार्टचं मल्टिप्लिकेशन याच्या बरोबर +3i चा मल्टिप्लिकेशन परत ह्याच्या बरोबर असं करायचं. 2 5 जा 10, 2 7 जा 14i, 3i × 5 15i आणि 3 7 जा 21i². ठीक आहे, हे i² ची व्हॅल्यू किती येते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, इथे बघा i² ची व्हॅल्यू सांगतो. हे बेटा, एक i म्हणजे काय, √(-1) i² किती असणार आहे, i² म्हणजे i × i. i म्हणजे √(-1) √(-1) × किती येते, हे याचा स्क्वेअर होईल. √(-1) काय होईल, स्क्वेअर होईल. त्या नंबरला त्याच नंबरने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, त्या नंबरचा स्क्वेअर होईल. बरोबर का, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो, आन्सर काय येते -1. ठीक आहे, तर i ची व्हॅल्यू ही, i² ची व्हॅल्यू ही, त्याच्यानंतर i³ ची व्हॅल्यू ह्याला i² × i असे लिहू शकतो. i² म्हणजे -1 आहे आणि i तसाच, तर याला -i लिहू शकतो. i³ म्हणजे काय, -i आणि i⁴ याला असं लिहू शकतो i² × i², i² × i². i² ची व्हॅल्यू -1, या i² ची व्हॅल्यू -1, -1 × -1 1, i⁴ 1 येते का लक्षात. एवढे 4 व्हॅल्यूज जर तुम्हाला लक्षात असेल, कुठले 4 व्हॅल्यूज, हे बेटा, i ची व्हॅल्यू असते -√-1, i² ची व्हॅल्यू असते -1, i³ ची व्हॅल्यू असते -i आणि i⁴ ची व्हॅल्यू असते 1. एवढे 4 व्हॅल्यू जर लक्षात असेल तर i⁴ एनिथिंग तुम्ही फाइंड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल i⁴43 असं याला असं स्प्लिट करू का, i⁴ × i⁴, बरोबर. 4 चा मल्टिपल असेल तर याचा आन्सर 1च येणार आहे. बरोबर का, याचा आन्सर काय येणार आहे, 1च येणार आहे. याला कसं लिहू शकतो, i⁴ ला i⁴ × 10 करू शकतो आणि हा i³, बरोबर. i⁴ म्हणजे 1, 1⁻10 इज 1 × i³ म्हणजे काय आहे, -i, बरोबर, -i असणार, -i याची व्हॅल्यू -i. असं कुठलीही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, हे 4 व्हॅल्यूज लक्षात असेल तर. दोन कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन कसं करायचं, फॉर एक्झाम्पल 4 + 2i आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे 3 - i. या दोघांचा डिव्हिजन कसं करायचं, हे बेटा, डिव्हिजन करत असताना खाली इमॅजिनरी नंबर असून चालणार नाही, डिनॉमिनेटरला इमॅजिनरी नंबर नसायला पाहिजे. तर याच्या कॉन्ज्युगेटने वरती खाली मल्टिप्लाय करायचं. 3 + i याच्या कॉन्ज्युगेटने मल्टिप्लाय करायचं वरती खाली. असं केल्यावर काय होतंय, डिनॉमिनेटरला a + b आणि a - b म्हणजे हे a² - b² च्या फॉर्ममध्ये आणि वरती जे काही येईल ते, वरती एक कॉम्प्लेक्स नंबर येणार आहे, खाली तर एक नंबर भेटणार आहे फक्त. 9 - हे -i² म्हणजे काय आहे, -1, -1 × -+1 म्हणजे डिनॉमिनेटरला 10 येते बघ, वरती कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करायचं असेल तर त्याच्या कॉन्ज्युगेटनी, डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेटनी वरती खाली मल्टिप्लाय करायचं. तर याच कन्सेप्टवरनं, हे बेटा, 1/i हे लक्षात ठेवा,
वन अपॉन आय ची व्हॅल्यू किती असते? या वन अपॉन आय ला वरती आणि खाली आय ने मल्टिप्लाय करायचं. काय होतंय? 1 इंटू आय आय, आय इंटू आय आय स्क्वेअर म्हणजे -1. तर हे किती येते? मायनस आय. त्याच्यानंतर ना हा कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा एका प्लेनवरती एका पॉइंटला रिप्रेझेंट करतो. कॉम्प्लेक्स नंबर काय करतो? एका प्लेनवरती एका पॉइंटला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. त्या प्लेनला म्हणायचं कॉम्प्लेक्स प्लेन. त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स प्लेन. या कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे हे रिअल नंबर्सला रिप्रेझेंट करते आणि व्हर्टिकल लाईन जी आहे ते इमॅजिनरी नंबर्सला, त्याला म्हणायचं रिअल ऍक्सिस. याला काय म्हणायचं? रिअल ऍक्सिस. याच्यावरती ए ची व्हॅल्यूज दाखवतो किंवा एक्स ची व्हॅल्यूज, आणि याच्यावरती याला म्हणायचं इमॅजिनरी ऍक्सिस. याच्यावरती वाय ची व्हॅल्यूज दाखवतो. फॉर एक्झाम्पल झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय असा जो असतो, एक्स चे व्हॅल्यूज या ऍक्सिस वरती दाखवायचे, वाय चे व्हॅल्यूज याच्यावरती दाखवायचे. फॉर एक्झाम्पल झेड इज इक्वल टू 3 + 4i हा कॉम्प्लेक्स नंबर एका पॉइंटला रिप्रेझेंट करतो. या प्लेनवरती काय रिप्रेझेंट करतो? एका पॉइंटला. एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची? 3. एक्स ची व्हॅल्यू घ्यायची 3, बरोबर का? आणि वाय ची व्हॅल्यू घ्यायची 4. वाय ची व्हॅल्यू 4. तर 3 आणि 4 इकडे तो पॉइंट असणार आहे. हा पॉइंट त्या कॉम्प्लेक्स नंबरला रिप्रेझेंट करतो, बरोबर. या कॉम्प्लेक्स नंबरला रिप्रेझेंट करणारा हा पॉइंट, या अशा ग्राफला ज्याच्यावरती कॉम्प्लेक्स नंबर आपण पॉइंट करू शकतो, प्लॉट करू शकतो, त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स प्लेन किंवा त्याला आर्गन डायग्राम म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? आर्गन डायग्राम. हे बेटा, तर हा पॉइंट एका कॉम्प्लेक्स नंबरला रिप्रेझेंट करतो. हे आहे हे बेटा, हे बघा, या कॉम्प्लेक्स नंबरला तुम्ही असं पण लिहू शकता, एक्स प्लस आय वाय असं पण लिहू शकता किंवा झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी पण लिहू शकता, बरोबर. हा हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे असतो एक्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे असतो वाय. यालाच ए पण म्हणतात. याला दुसरं नाव काय? ए. याला दुसरं नाव काय? बी. इकडे एक पॉइंट आहे झेड. तर हा हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे एक्स, व्हर्टिकल डिस्टन्स आहे वाय, बरोबर. व्हर्टिकल डिस्टन्स आहे वाय. तर ओरिजिन पासून इथपर्यंतचा डिस्टन्स किती असणार आहे? हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला का नाही? हा एक्स आहे आणि हा वाय आहे. तर हा किती असणार आहे? हा असणार आहे पायथागोरस थेरमनी कसं कॅल्क्युलेट करायचं? मॉड ऑफ झेड म्हणायचं. काय म्हणायचं? मॉड ऑफ झेड किती असतो? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इतकं असते, बरोबर. किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. याला मॉड ऑफ झेड पण म्हणतात, रेडियस पण म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हे बेटा, आता हा जो अँगल आहे एक्स ऍक्सिस बरोबर बनवलेला जो अँगल आहे थीटा, या थीटाचे वेगवेगळे नाव आहेत. त्या थीटाला काय काय नाव आहे बघा. त्याला आर्ग्युमेंट पण म्हणतात. आर्ग्युमेंट ऑफ झेड. कॉम्प्लेक्स नंबरचं आर्ग्युमेंट पण नाव आहे आणि त्याला अँप्लिट्यूड पण नाव आहे. अँप्लिट्यूड ऑफ झेड. ठीक आहे. किंवा अँप्लिट्यूड थीटा म्हणलं तरी चालेल. अँप्लिट्यूड थीटा. कसं कॅल्क्युलेट करायचं हे? बेटा, हा अँगल जर थीटा असेल तर साइन ऑफ थीटा काय असणार आहे? साइन थीटा काय असतो? अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट आहे वाय, हायपोटेनस कोण आहे? मॉड ऑफ झेड म्हणजे आर आहे, बरोबर. आर आहे, बरोबर. हा आर आहे, याला आर पण म्हणतात. कॉस ऑफ थीटा काय असणार आहे? ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस, बरोबर का? एक्स अपॉन ए, एक्स अपॉन आर. तर हे बेटा, या दोघांचा रेशो जर घेतला आपण टॅन थीटा, टॅन थीटा काय येतो? टॅन थीटा काय येतो? या दोघांचा रेशो साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस. साइनची व्हॅल्यू माहिती आहे वाय बाय आर, कॉसची व्हॅल्यू काय? एक्स बाय आर. हा आर आर कॅन्सल होतो. टॅन थीटाची व्हॅल्यू काय येते? वाय बाय एक्स. टॅन थीटाची व्हॅल्यू काय येते? वाय बाय एक्स. तर हा अँगल कसा फाइंड आउट करायचा? त्याचा हा फॉर्म्युला. रेडियस फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला. क्वेश्चन कसं देतात तुम्हाला? एक्स आणि वाय दिलेले असतात, आर आणि थीटा विचारतात. आर कसा फाइंड आउट करायचा? या फॉर्म्युले, पायथागोरस थेरम. थीटा कसा फाइंड आउट करायचा? या फॉर्म्युला. उलट पण प्रश्न विचारू शकतात. थीटा आणि आर दिलेला असेल, थीटा आणि आर दिलेला असेल, एक्स आणि वाय फाइंड आउट करायला सांगतात. कसं फाइंड आउट करायचं? असं फाइंड आउट करायचं. थीटा आणि आर दिलेलं आहे, वाय फाइंड आउट करायचं. थीटा आणि आर दिलेलं आहे, एक्स फाइंड आउट करायचं.
बेटा कॉम्प्लेक्स नंबरचा हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे एक्स प्लस आय बी किंवा झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. त्याच्यानंतर ना आय वाय आय वाय आणि कॉम्प्लेक्स नंबरला जर असं लिहिलं आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा असं जर लिहिलं तर याला म्हणायचं पोलर फॉर्म. हा कुठून आला? ए बेटा एक्स ची व्हॅल्यू इथे काय बघा, एक्स ची व्हॅल्यू काय, एक्स ची व्हॅल्यू काय आर कॉस थिटा आणि वाय ची व्हॅल्यू काय आर साइन थिटा. इथे सबस्टिट्यूट करायचं. एक्स ची व्हॅल्यू आर कॉस थिटा आणि वाय ची व्हॅल्यू आर साइन थिटा. सबस्टिट्यूट करायचं. आर कॉमन घेतल्यानंतर ना हा फॉर्म येतो. बरोबर का? आर आणि थिटाच्या टर्म्स मध्ये कॉम्प्लेक्स नंबरला लिहिलं तर याला म्हणायचं पोलार फॉर्म. याला म्हणायचं पोलार फॉर्म. आणखी एक एक्सपोनेंट फॉर्म आहे झेड इज इक्वल टू ई रेज टू आय थिटा. याला युलर फॉर्म म्हणायचं. युलर फॉर्म किंवा एक्सपोनेंट फॉर्म म्हणायचं. ठीक आहे, हे रेअरलीच आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर ना डी मॉयरेस थेरम. डी मॉयरेस थेरम वरती क्वेश्चन रिसेंटली तर दिसले नाही, पण डी मॉयरेस थेरम आपल्याला 11th स्टँडर्डला होतं बघा. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा पॉवर स्क्वेअर क्यूब फोर्थ पॉवर फिफ्थ पॉवर कॅल्क्युलेट जर तुम्हाला करायचं असेल तर डी मॉयरेने काय सांगितलं, झेड रेस टू एन जर तुम्हाला करायचं असेल तर आर रेस टू एन करायचं आणि हा ब्रॅकेट रेस टू एन करायचं. बरोबर का? कॉस थिटा प्लस आय साइन थिटा रेस टू एन करायचं. आणि शॉर्टकट काय सांगितलंय डी मॉयरेनी, हा आर रेस टू एन तर आपण करू शकतो, याचा पॉवर रेस टू एन करू शकत नाही. ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर करू शकतो, ए प्लस बी चा ब्रॅकेट क्यूब करू शकतो. फोर्थ पॉवर फिफ्थ पॉवर सिक्स्थ पॉवर सेव्हन्थ पॉवर असेल तर त्याला एक्सपांड करता येत नाही आपलं. मग डी मॉयरेने एक शॉर्टकट सांगितले जे त्यांनी ऍक्च्युअली कॅल्क्युलेट करून बघितलं. बरोबर का? फिफ्थ पॉवर घेऊन कॅल्क्युलेट करून बघितलंय. एक्सपान्शन शेवटी या इतक्या व्हॅल्यूचाच येतो. काय करायचं, डोक्यावरती जो पॉवर आहे तो इकडे लिहायचा, एन थिटा लिहायचं, आय साइन एन थिटा लिहायचं. बरोबर. तर कॉम्प्लेक्स नंबरचा क्यूब, कॉम्प्लेक्स नंबरचा फोर्थ पॉवर, कॉम्प्लेक्स नंबरचा फिफ्थ पॉवर जर फाइंड आउट करायचं असेल तर डी मॉयरेस थेरम यूज करायचं. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. 10th स्टँडर्ड पर्यंत आपण काय बघितलं होतो, क्यूब रूट ऑफ वन काय असतो, वन असतं. बरोबर. क्यूब रूट ऑफ वन काय असतो, क्यूब रूट ऑफ वन वनच असतो असं आपल्याला माहित होतं. पण ऍक्च्युली बेटा वनला जर तुम्ही एक्स क्यूब म्हणलात तर एक्स म्हणजे काय असणार आहे, क्यूब रूट ऑफ वन. बरोबर का? क्यूब रूट ऑफ वन असतात. बरोबर का? तर क्यूब रूट ऑफ वनला एक्स म्हणायचं. बरोबर का? याच्या व्हॅल्यूला काय म्हणूया, एक्स म्हणूया. याच्या व्हॅल्यूला एक्स म्हणूया. याच्या व्हॅल्यूला जर एक्स म्हणलं, दोन्हीकडचा क्यूब केला तर एक्स क्यूबची व्हॅल्यू काय येते, वन येते. बरोबर का? याला सिम्प्लिफाय करतो, या वनला इकडे घेऊन जातो. आता याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. एक्स मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन इक्वल टू 0. बरोबर. ए क्यूब मायनस बी क्यूब चा फॉर्म्युला काय, ए मायनस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला यूज करू एक्सपांड केलेला आहे. हे बेटा हा क्वाड्रेटिक एक्सप्रेशन आहे, ह्याचे परत दोन फॅक्टर्स पडतात. बरोबर का? तर ह्याचा या क्वाड्रेटिक एक्सप्रेशनचा इक्वेशनचा फॅक्टर फॉर्म्युला मेथडने फाइंड आउट केले. त्याचे दोन फॅक्टर्स पडतात बघा, ह्याचे दोन फॅक्टर्स पडतात. बरोबर का? मायनस हाफ प्लस हा टर्म, मायनस हाफ मायनस हा टर्म, दोन फॅक्टर्स मिळतात. बरोबर. तर एक्स ची व्हॅल्यू एक तर मिळाली. बरोबर. इथे दोन फॅक्टर्स मिळाले आणि ह्याचं एक्सपेन्शन केलं तर याला इक्वेट टू 0 केलं तर एक्स ची व्हॅल्यू 1 मिळाली. क्यूब रूट ऑफ 1 इज 1 हे तर आपल्याला माहितीच होतं. आणखी दोन व्हॅल्यूज मिळाल्या. ही एक पहिली व्हॅल्यू मिळाली, या दोघांचा एडिशन एक व्हॅल्यू आणि या दोघांचा सबस्ट्रॅक्शन एक व्हॅल्यू. तर क्यूब रूट ऑफ 1 चे तीन व्हॅल्यूज आहेत, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी. क्यूब रूट चे किती व्हॅल्यूज आहेत, क्यूब रूट ऑफ 1 चे तीन व्हॅल्यूज आहेत. ही एक व्हॅल्यू आहे, ही एक व्हॅल्यू आहे, ही एक व्हॅल्यू. बरोबर का नाही. हे 1 याला नाव दिलंय ओमेगा किंवा याला अल्फा पण नाव देतो. याला नाव दिलंय ओमेगा स्क्वेअर. बरोबर का बरं ओमेगा स्क्वेअर म्हणले, तुम्ही याचा स्क्वेअर करून बघा, याचा स्क्वेअर केल्यावर परत तुम्हाला हेच मिळते. म्हणून याला काय नाव दिले, ओमेगा स्क्वेअर दिले. याचा स्क्वेअर केला तर हे भेट. तर तीन स्क्वेअर रूट क्यूब रूट ऑफ -1 सॉरी क्यूब रूट ऑफ 1, क्यूब रूट ऑफ 1 चे तीन व्हॅल्यूज आहेत. पहिली व्हॅल्यू काय आहे, क्यूब रूट ऑफ 1 ची व्हॅल्यू 1 एक आहे, दुसरी व्हॅल्यू काय आहे ओमेगा आणि तिसरी व्हॅल्यू आहे ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. ह्याला दुसरं नाव काय अल्फा, ह्याला दुसरं नाव काय बीटा. आता हे क्यूब रूट ऑफ 1 जे आहे हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ 1 आहे ना. हे कसले रूट आहेत, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ 1 आहे. बरोबर. तर हे कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ 1 चे काही प्रॉपर्टीज आहेत.
काय प्रॉपर्टीज आहेत बघा. या तिघांचं एडिशन 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हा असतो इक्वल टू 0. पहिली प्रॉपर्टी ही लक्षात ठेवायची, बरोबर. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, महत्वाची प्रॉपर्टी. त्याच्यानंतर ना बेटा तुम्ही बेटा ओमेगाचा क्यूब जर केला तर ते काय येणार, इक्वल टू 1 येणार, बरोबर. हे बघा, क्यूब रूट ऑफ 1 किती आहे, ओमेगा. दोन्ही साईडचा क्यूब जर घेतला तुम्ही, दोन्हीकडचा क्यूब घेतला तर ओमेगा क्यूब किती येणार आहे, 1 इतके येणार, बरोबर का. तर दुसरी व्हॅल्यू काय लक्षात ठेवायची, ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. आणखी बेटा ओमेगा रेस टू 4 ला कसं लिहू शकतो, ओमेगा क्यूब इंटू ओमेगा, म्हणजे ओमेगा रेस टू 4 काय आहे, तो ओमेगा 1 आहे, कारण ह्याची व्हॅल्यू तर 1 आहे. आणखी बेटा हा ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा एकमेकाचे रेसिप्रोकल असतात. काय असतात, दोन्ही एकमेकाचे रेसिप्रोकल असतात, दोन्ही एकमेकाचे रेसिप्रोकल असतात. तर याला असं पण लिहू शकतो, हे क्रॉस मल्टिप्लाय इकडे केलं, हा इकडे केलं, 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर. हे 4 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायची, याच्यावरती क्वेश्चन असते बघा, ठीक आहे. हे 4 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायची. ही संपली बस सगळी. बेटा काय काय लक्षात ठेवायचं बघा सुरुवातीला. आय म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ -1. आय स्क्वेअर म्हणजे -1. दोन्हीकडचा स्क्वेअर केल्यावर काय होते, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. आय क्यूब म्हणजे -i आणि आय रेस टू 4 म्हणजे 1. आणखी गोष्ट बेटा, आणखी काही शॉर्टकट लक्षात ठेवायचे का. हे बघा 1 अपॉन आय म्हणजे मायनस आहे, लिहिलं का तुम्ही, हा पण लिहून ठेवा. 1 प्लस आयचा ब्रॅकेट स्क्वेअर तुम्ही जर एक्सपांड केलं, ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर केल्यासारखं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर एक्सपांड केलं तर हे सॉल्व्ह झाल्यानंतर ना शेवटी काय येणार आहे, 2i येणार. प्लस असेल तर 2i येते, मायनस असेल तर -2i. 1 प्लस आय चा ब्रॅकेट स्क्वेअर 2i येते, 1 मायनस आय चा ब्रॅकेट स्क्वेअर किती येते, -2i. आणि 1 प्लस आय 1 मायनस आय, हे बघा 1 प्लस आयचा स्क्वेअर आहे, 1 मायनस आयचा स्क्वेअर आहे, बरोबर. वरती 2i खाली -2i, तर याचा आन्सर -1 आहे. ठीक आहे, हे 2 लक्षात राहिलं तर हे पण लक्षात राहील. लिहिलात का, हे 2 लागायचे आहेत. त्याच्यानंतर ना हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे z इज इक्वल टू x प्लस आय वाय, एक्स जो असतो तो असतो रिअल पार्ट, रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ह्याला कसं रीड करायचं, रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज x अँड इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज y. ठीक आहे, तर इकडे बेटा रिअल पार्ट काय आहे, रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज 2 आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज 3. एखादा कॉम्प्लेक्स नंबर जर प्युअरली रिअल आहे असं म्हणलं, त्याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट एक्झिस्ट करत नाही, प्युअरली रिअल आहे, बरोबर. प्युअरली रिअल, इमॅजिनरी पार्ट काय असणार आहे, 0 असते, म्हणजे y ची व्हॅल्यू 0 असते. थोडक्यात y ची व्हॅल्यू 0 असते. इमॅजिनरी प्युअरली रिअल असेल, कॉम्प्लेक्स नंबर प्युअरली रिअल जर असेल तर त्याचा इमॅजिनरी पार्ट 0 असतो, म्हणजे y ची व्हॅल्यू 0 असते. आणि कॉम्प्लेक्स नंबर जर प्युअरली इमॅजिनरी असेल तर त्याचा रिअल पार्ट 0 असणार आहे, बरोबर. प्युअरली इमॅजिनरी असणार आहे, बरोबर. x ची व्हॅल्यू 0 असणार आहे, x ची व्हॅल्यू 0 असणार. आणि कॉम्प्लेक्स नंबरची व्हॅल्यू जर 0 असेल बेटा, तर 0 सुद्धा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. असा एक MCQ विचारलं होतं, बरोबर का. 0 सुद्धा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. 0ला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये असं लिहू शकतो, 0 प्लस 0i असं लिहू शकतो. तर याचा पोलार फॉर्म आपण आताच बघितलं बघा. हॉरिझॉन्टल डिस्टन्सला x म्हणायचं, व्हर्टिकल डिस्टन्सला y म्हणायचं. तर हा किती असणार आहे, रेडियस, त्याला मॉड ऑफ झेड पण म्हणतात, त्याला मॉड ऑफ झेड पण म्हणतात. हे बघा मॉड ऑफ झेड, मॉड ऑफ झेड, मॉड ऑफ झेड कसं कॅल्क्युलेट करायचं, स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आर आणि थिटा कसं फाइंड आउट करायचं, आर रेडियस आणि थिटा कसा फाइंड आउट करायचा, टॅन ऑफ थिटा इज y बाय x, बरोबर. याला शॉर्ट मध्ये असं म्हणतात, आर सिस थिटा म्हणतात, आर ऑफ कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ठीक आहे, असं मग आपण नॉर्मल लक्षात ठेवलं तरी चालतंय. ठीक आहे, बेटा x ची व्हॅल्यू किती असते, x ची व्हॅल्यू किती असते, आर कॉस थिटा
आणि वायची व्हॅल्यू असते आर साइन थिटा. आपण बघितलं होतं पूर्ण डिटेल हेच लिहिलेलं आहे. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू आर कॉस थिटा, वायची व्हॅल्यू आर साइन थिटा. सबस्टिट्यूट केल्यावर पोलर फॉर्म आपल्याला मिळतो. हा युलर फॉर्म आहे. युलर फॉर्म किंवा एक्सपोनेंट फॉर्म म्हणलं तरी चालेल. झेड इज इक्वल टू ई रेस टू आय थिटा असतो. झेड इज इक्वल टू आर इंटू ई रेस टू आय थिटा असतो. ठीक आहे, हे बेटा मॉड ऑफ झेड ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. मॉड ऑफ झेड किती असतो? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. त्याच्यानंतर ना टॅन ऑफ थिटा किती असतो? वाय बाय एक्स. बरोबर का? एक्स आणि वाय जर दिला असेल तर आर आणि थिटा पण फाइंड आउट करू शकतो. आर आणि थिटा असा फाइंड आउट करू शकतो. आर आणि थिटा जर दिला असेल तर एक्स आणि वायची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? एक्स इक्वल टू आर कॉस थिटा आणि वायची व्हॅल्यू आर साइन थिटा, त्याच्यावरून फाइंड आउट करायचं. ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आपण बघितलं. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन कसं करायचं? रिअल पार्टचं ऍडिशन, इमॅजिनरी पार्टचा ऍडिशन. सबस्ट्रॅक्शन पण तसंच करायचं. मल्टिप्लिकेशन आपण बघितलं. बरोबर, या रिअल पार्टचा मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट बरोबर, इमॅजिनरी पार्टचं मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट बरोबर करायचं. तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशन केल्यावर शेवटी एक कॉम्प्लेक्स नंबरच मिळणार. ए प्लस आय बी अशा फॉर्म मध्येच येते. एक्स प्लस आय वाय अशा फॉर्म मध्येच येते. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यावर कॉम्प्लेक्स नंबरच मिळतो. हे बेटा ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस Z2 लॉगची जशी प्रॉपर्टी आहे ना तशीच आर्ग्युमेंटची प्रॉपर्टी. आर्ग्युमेंट म्हणजे काय? आर्ग्युमेंट म्हणजे काय? हे बेटा थिटाला आपण काय काय नाव दिले? थिटाला काय काय नाव दिले? थिटाला आर्ग्युमेंट पण म्हणतो. बरोबर का? त्याला अँप्लिट्यूड पण म्हणतो, आर्ग्युमेंट पण म्हणतो. दोन नाव आहेत बघा, अँप्लिट्यूड पण आहे आणि आर्ग्युमेंट पण आहे. तर आर्ग्युमेंटचे जसे लॉगचे प्रॉपर्टीज आहेत तसेच या आर्ग्युमेंटचे प्रॉपर्टीज आहेत. लॉग एम इंटू एन जर असेल तर लॉग एम प्लस लॉग एन लिहितो का नाही? तसंच लिहू शकतो आर्ग्युमेंटला. आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ Z2. डिव्हिजनसाठी पण तसंच रूल आहे बघा प्रॉपर्टी. हे बेटा दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करत असताना डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेटनी वरती खाली मल्टिप्लाय कर. बरोबर का? डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेटनी वरती खाली मल्टिप्लाय करतो, मग ते डिव्हिजन करतात. हे लक्षात ठेवायचं. हे बेटा आय रेस टू 4 म्हणजे 1 असतो. 1 अपॉन आय म्हणजे -1. हे लक्षात ठेवायचं. 1 प्लस आयचा ब्रॅकेट स्क्वेअर किती असतो? 2i. 1 मायनस आयचा ब्रॅकेट स्क्वेअर किती असतो? -2. ठीक आहे. मॉड ऑफ झेड किती असते? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता हे बेटा हे दोन मुख्य फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागेल. एका कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट जर तुम्हाला विचारला, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर 11 स्टँडर्डच्या बुकमध्ये त्याची एक मोठी प्रोसिजर होती. आपल्याला शॉर्टकट मेथडनी फॉर्म्युला मेथडनी फाइंड आउट करायचं आहे. हे बेटा कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचा अशा कॉम्प्लेक्स नंबरचा जर स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला सांगितलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा. काय फॉर्म्युला? पहिला स्क्वेअर रूट मध्ये मॉड ऑफ झेड प्लस ए डिवायडेड बाय 2 प्लस आय इंटू स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ झेड मायनस ए अपॉन 2. एकदा ऍड करायचं डिवाइड बाय 2, एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं डिवाइड बाय 2. येतं का लक्षात? स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ झेड प्लस ए डिवायडेड बाय 2 प्लस आय मॉड ऑफ झेड मायनस ए अपॉन 2. असं करायचं. हे मॉड ऑफ झेड म्हणजे काय? मॉड ऑफ झेड म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल तुमचा हे बेटा कॉम्प्लेक्स नंबर असा जर असेल 2 प्लस 3 आहे, एक्स 2 आहे बाय 3 आहे. 2 चा स्क्वेअर 4, बायचा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, स्क्वेअर रूट ऑफ 13 आहे. स्क्वेअर रूट ऑफ 13 आहे. बरोबर. ए काय आहे इथे? हे बेटा ए म्हणजे काय? ए काय आहे? बेटा क्वेश्चन्स बघूया. इफ 1 मायनस आय रेस टू 100 अपॉन 1 प्लस आय रेस टू 100. आपण लिहिले बघा फॉर्म्युला. रेस टू 100 इज इक्वल टू ए प्लस आय बी. तर त्यांनी काय विचारलं? ए आणि बी इज इक्वल टू ए आणि बी ची व्हॅल्यू विचारले. हे बघा 1 मायनस आय च्या ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली का? लिहिले का नाही? किती होती? -2i होती. किती होती? आणि 1 प्लस आय च्या ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू पण आपण फाइंड आउट केली. याचा पॉवर रेस टू 50 लिहितो. याचा पॉवर रेस टू 50 लिहितो. 2 इंटू 50 100 होतं. म्हणजे याचा पॉवर 100 मिळतो. 2 इंटू 50 याचा पॉवर 100. याची व्हॅल्यू माहिती की आपल्याला? लिहिलोय बघा आपण. याची व्हॅल्यू किती आहे? -2i आणि याची व्हॅल्यू किती आहे? +2i. बरोबर. रेस टू 50. आय आय कॅन्सल होते.
2 पण कॅन्सल होत आहे. -1 म्हणजे हे बेटा -1 म्हणजे 1च आहे. 1च आलं आन्सर. किती आला आन्सर? 1 आलं बघा. 1 ला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो? 1 + 0i असं लिहू शकतो. याला जर तुम्ही ह्याच्याबरोबर इक्वेट केलात, 1 + 0i ला a + ib बरोबर इक्वेट केलात, तर a ची व्हॅल्यू येते 1 आणि b ची व्हॅल्यू येते 0. बरोबर का? कुठला ऑप्शन बरोबर आहे? a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 0. दिसते का? ऑप्शन डी बरोबर आहे. तर हे शॉर्टकट होते बघा आपल्याकडे. नाहीतर काय माहिती नसेल तर काय करावं लागेल? स्क्वेअर लिहून एक्सपांड करावं लागेल. आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय टाकायची? -1 टाकायची. बरोबर. सॉल्व्ह केल्यानंतर अल्टिमेटली आन्सर येणारच. तसंच आहे बघ. इक्वेशन दिलेलं आहे आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू विचारली का? वाय मायनस एक्सची व्हॅल्यू विचारली. म्हणजे त्याच्यासाठी एक्स आणि वाय आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. या ब्रॅकेटचा क्यूब आहे, या ब्रॅकेटचा क्यूब आहे. हे बेटा ए प्लस बीचा ब्रॅकेट क्यूब, ए मायनस बीचा ब्रॅकेट क्यूब आपल्याला माहिती आहे बघा. मायनस आहे म्हणलं तर ए मायनस बीचा ब्रॅकेट क्यूब किती असतो? ए क्यूब मायनस 3a² बी प्लस 3ab² मायनस बी क्यूब. बरोबर का? असा असतो. तर हा फॉर्म्युला यूज करून काय केलेलं आहे? याला एक्सपांड केलं. एक्सपांड करायचं. आय क्यूबची व्हॅल्यू -i असते. बरं का? आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते आणि आय तसाच. ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर एक कॉम्प्लेक्स नंबर मिळतो. बरोबर का? याचा क्यूब केल्यानंतर ना एक कॉम्प्लेक्स नंबर मिळतो. ए बेटा ह्याचा क्यूब म्हणलं होतं आपल्याला. पहिल्यांदा ह्याला सिम्प्लिफाय करूया. या 3 ने क्रॉस मल्टिप्लाय करतो. बरोबर का? ह्याला वर्टिकली 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होते? -6/3 होतंय. दोघांचा डिनॉमिनेटर 3 येतो. बरोबर का? 1/3 चा क्यूब केलं तर काय होतंय? 1/27 येते. 1/27 बाहेर. आणि वरतून ए बेटा वरून काय करतो? -1 कॉमन घेतो. तर याचा क्यूब आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 6 + i चा क्यूब किंवा -6 + i चा क्यूब. मायनस साइन बाहेर ठेवलं तरी चालेल. याचा क्यूब एवढा आला, कॉम्प्लेक्स नंबर मिळाला आपल्याला. बरोबर. म्हणजे x + iy ची व्हॅल्यू मिळते. x + iy ची व्हॅल्यू मिळाली. x आणि y ची व्हॅल्यू मिळाली, की y - x केल्यावर आपल्याला आन्सर मिळतो. येते का लक्षात? प्युअर अल्जेब्रा आहे. बाकी काय? फक्त क्यूब करता यायला पाहिजे. क्यूबचं एक्सपान्शन करता यायला पाहिजे. a - b चा ब्रॅकेट क्यूब करता यायला पाहिजे. हे बेटा क्वेश्चन काय बघा. z = एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. विल बी प्युअरली इमॅजिनरी इफ. प्युअरली इमॅजिनरी म्हणजे काय? रिअल पार्ट 0 असतो. काय असतो? रिअल पार्ट 0 असतो. तर हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. दोन कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन आहे. डिव्हिजन कसं करायचं? याच्या कॉन्जुगेटनी वर्टिकली मल्टिप्लाय करायचं. तर याला सिम्प्लिफाय केल्यानंतर ना, ए बेटा हा सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर ना कॉम्प्लेक्स नंबर अशा फॉर्ममध्ये मिळाला. डिनॉमिनेटरला कॉम्प्लेक्स नंबर चालत नाही आपल्याला. इमॅजिनरी पार्ट नसायला पाहिजे. खाली फक्त एक रिअल नंबर मिळाला. वरती कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि वरती जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कसा आहे? ए प्लस आय बी फॉर्ममध्ये. बरोबर. ए बेटा तर ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर ना असं झालं बघा. डिनॉमिनेटरचा इमॅजिनरी नंबर इलिमिनेट झाला. खाली एक रिअल नंबर मिळाला. वरती इमॅजिनरी नंबर आहे. वरती कॉम्प्लेक्स नंबर आहे. बरोबर. वरती काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर आहे. ए प्लस आय बी फॉर्ममध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये आता त्यांनी काय म्हणलंय? कॉम्प्लेक्स नंबर कसा आहे म्हणून सांगितलं? प्युअरली इमॅजिनरी म्हणजे रिअल पार्ट 0 असणार आहे. हे बघा हा रिअल पार्ट आहे का? ज्याच्यामध्ये आय नसतो तो रिअल पार्ट असतो. ए प्लस आय बी ए रिअल पार्ट असतो. तर ह्याला इक्वेट टू 0 करायचं. काय करायचं? इक्वेट टू 0 करायचं. बरोबर ना? प्युअरली इमॅजिनरी म्हणजे रिअल पार्ट 0 असणार आहे. त्याला इक्वेट टू 0 करायचं. थिटाची व्हॅल्यू मिळते तुम्हाला. थिटाची व्हॅल्यू काय माहिती? थिटाची व्हॅल्यू मिळते. हे बेटा याच्यासाठी आता परत तुम्हाला काय माहिती असेल काय? हे बेटा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स माहिती असेल पाहिजे. साइन स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. बरोबर. त्याचा फॉर्म्युला काय होता? एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा. तर त्याच्यावरून ही व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. थिटाची व्हॅल्यू मिळते. इथं दिलेलंच आहे ऑप्शन. इफ एक्स इक्वल टू एक कॉम्प्लेक्स नंबर लिहिलेला आहे. बरोबर. हे बघा असं दिलेलं आहे कॉम्प्लेक्स नंबर. एक्स इज इक्वल टू -2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ -3. ह्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो? -2 प्लस -3 ला -1 इंटू 3 लिहितो. बरोबर. -2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ -1 इज आय. बरोबर. तर √3i असं लिहितो. देन द व्हॅल्यू ऑफ 2x⁴
प्लस 5x³ प्लस 7x² मायनस x प्लस 38 याची व्हॅल्यू विचार. म्हणजे तुम्हाला जर x मिळाला तर याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो किंवा जे दिलेलं आहे त्याला सिम्प्लिफाय करूया. हे बघा कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये लिहिले त्याच्यानंतर या 2 ला काय केलं इकडे पाठवलं -2 ला इकडे पाठवल्यावर +2 बरोबर का. आता काय करायचं दोन्हीकडचं स्क्वेअर करायचं. दोन्हीकडचं स्क्वेअरिंग केल्यानंतर ना याचा स्क्वेअर होतो याचा स्क्वेअर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते बरोबर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1 तर -3 येते. तर तुम्हाला असा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बरोबर. या क्वाड्रॅटिक इक्वेशननी याला डिवाइड करायचं. याची व्हॅल्यू विचारली का नाही त्यांनी याला डिवाइड करायचं याच्याने. याला याच्याने डिवाइड केल्यानंतर ना मिळतंय का बघा. या एक्सप्रेशनला ह्याच्यानी डिवाइड करतो लेफ्ट हँड साइडनी डिवाइड करतो बरोबर. ह्याची व्हॅल्यू 0 आहे. ह्याचा यूज होणार आहे आपल्याला. याची व्हॅल्यू किती आहे 0. ह्याची व्हॅल्यू कुठे यूज होते बघा. या एक्सप्रेशनला या एक्सप्रेशननी डिवाइड केल्यानंतर काय मिळते हे मिळते. हे करता येते का डिव्हिजन तुम्हाला. हे बघा एक्स स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 2x⁴ भेटेल 2x² मल्टिप्लाय करावं बरोबर. तसं डिव्हिजन करायचं. रिमाइंडर येतो 3. रिमाइंडर काय येतो 3. आता याला कसल्या फॉर्म मध्ये लिहायचं 11 डिवायडेड बाय 4 केलं तर काय येते 4 2 जा 8 रिमाइंडर काय येते 3. तर या 11 ला कसं लिहू शकतो 4 2 जा +3 म्हणजे काय आहे हा जो डिव्हिडंड असतो तो किती असतो डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर असतो बरोबर. तर इकडे पण तसंच करायचं. हा डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिडंडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची का डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर तशा फॉर्ममध्ये लिहिलं. पण आपल्याला हा जो डिवायझरची व्हॅल्यू माहिती किती आहे 0. डिवायझरची व्हॅल्यू 0 टाकली तर 0 इंटू दिस काय येणार आहे 0. म्हणजे जो रिमाइंडर असतो इतकीच व्हॅल्यू असते. तर याची व्हॅल्यू किती असते रिमाइंडर इतकी असते. काय करायचं याला याच्यानी डिवाइड करायचं. 2 एक्सप्रेशन दिलेले असतात बरोबर. याची व्हॅल्यू इक्वल टू 0 येणारच आहे बरोबर. या एक्सप्रेशनची व्हॅल्यू इक्वल टू 0 येणार. या एक्सप्रेशननी याला डिवाइड करायचं याला ह्याच्याने डिवाइड करायचं. जे रिमाइंडरची व्हॅल्यू असते तेच आन्सर असते. असे क्वेश्चन तुम्हाला 24 मध्ये 23 मध्ये 22 मध्ये रिपीटेडली विचारलेले दिसतात. द स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे बेटा याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा. स्क्वेअर रूटचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे की बरोबर. स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ काय होतं ते फॉर्म्युला मॉड ऑफ झेड प्लस ए डिवायडेड बाय 2 मायनस आय स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ झेड मायनस. आता इथं हे बेटा इथं मायनस यूज केले बघा बरोबर. फॉर्म्युल्यामध्ये तिथं प्लस होतं ना हा त्याचे 2 कंडिशन आहेत हे बेटा प्लस आय चे पण 2 कंडिशन आहेत दिले का हा हे बेटा प्लस कधी आहे हे जेव्हा हा जो इमॅजिनरी पार्ट मधला नंबर असतो बी जो असतो इमॅजिनरी पार्ट मधला जो रिअल नंबर असतो इमॅजिनरी पार्ट मध्ये पण एक रिअल नंबर आहे बी. त्या बी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर प्लस वापरायचं लेस दॅन 0 असेल तर मायनस वापरायचं. थोडक्यात काय इकडे प्लस असेल तर इथे प्लस असणार आहे इथे मायनस असेल तर इथे मायनस असणार आहे. ज्याचा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला लागलो पण हे बघा कुठे गेलं ज्याचा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला लागलो हा निगेटिव्ह आहे का नाही. ज्या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला लागलो तिथे हा जर निगेटिव्ह असेल तर इथे पण मायनसच येणार असेल बरोबर. कॉम्प्लेक्स नंबरचा ज्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करायला लागलो तिथे इमॅजिनरी पार्ट जर निगेटिव्ह असेल तर इथे पण निगेटिव्ह असणार बरोबर का. तर मॉड ऑफ झेड प्लस ए डिवायडेड बाय 2 आणि दुसऱ्या रूट मध्ये मायनस आहे स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ झेड मायनस ए डिवायडेड बाय 2. मॉड ऑफ झेड फक्त कॅल्क्युलेट करावं लागेल. मॉड ऑफ झेड कसं कॅल्क्युलेट करायचं -5 चा स्क्वेअर प्लस -12 चा स्क्वेअर बरोबर. तर तो 13 येतो. ती व्हॅल्यू इतके टाकायची ए ची व्हॅल्यू काय -5 सबस्टिट्यूट केल्यावर आन्सर मिळतो तुला. किंवा ए बेटा दुसरी एक मेथड काय बघा ए बेटा दुसरा शॉर्टकट आहे. याचा स्क्वेअर रूट विचारलंय का नाही याचा स्क्वेअर रूट विचारलेलं आहे. यापैकी 4 पैकी कुठलं तरी एक स्क्वेअर रूट असणार आहे. याचा स्क्वेअर केल्यावर हेच यायला पाहिजे बरोबर की नाही. याचा स्क्वेअर केल्यावर याचा स्क्वेअर रूट हा आहे किंवा हा आहे किंवा हा आहे कोणतरी याचा स्क्वेअर रूट आहे. याचा स्क्वेअर रूट ऑप्शन ए आहे बघा. याचा स्क्वेअर रूट जर हा असेल तर याचा स्क्वेअर केल्यावर हेच यायला पाहिजे का नाही. हे बघा ह्याचा स्क्वेअर करतो याचा स्क्वेअर केला तर काय येतं ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर सॉल्व्ह केल्यानंतर ना परत हेच येतो. उलट पण करू शकता. फॉर्म्युला जर लक्षात नसेल तर काय करू शकता स्क्वेअर करून बघू शकता. दोन्ही मेथडने
कॉन्ज्युगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसं लिहितो बेटा आपण? इमॅजिनरी पार्टला काय करतो? निगेटिव्ह करतो. एक्स प्लस आय वाय असा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर याचा कॉन्ज्युगेट कसं लिहायचं? इमॅजिनरी पार्टला निगेटिव्ह करायचं. बरोबर. त्याच्यानंतर ना काय लागायचं? हे प्रॉपर्टीज लक्षात ठेवले तरी चालेल. सॉल्व्ह करताना तुम्हाला सांगतो मी. हे एक लक्षात ठेवा. हे बेटा मॉडमध्ये कॉम्प्लेक्स नंबर्सचा मल्टिप्लिकेशन जर असेल तर सेपरेट मॉडचा मल्टिप्लिकेशन असं पण लिहू शकतो. हे प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. आणि मॉडच्या आतमध्ये 2 कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन जर असेल तर त्याला सेपरेट लिहू शकता. त्याला सेपरेट लिहू शकता. हे प्रॉपर्टीज लागायचे. एक कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्ज्युगेटचा मल्टिप्लिकेशन किती येतो? मॉड ऑफ झेडचा स्क्वेअर रेट. हे पण लक्षात ठेवा. आणि मॉड ऑफ झेड म्हणजे काय असतो? डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन असतो. ठीक आहे. त्याला आर ने पण आपण डिनोट करतो, रेडियसने पण डिनोट करतो. त्याच्यानंतर हे बेटा आर्ग्युमेंटची प्रॉपर्टीज तुम्हाला सांगितलं बघा. लॉग सारखे असते. लॉगच्या पोटामध्ये 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे लॉग ऑफ फर्स्ट प्लस लॉग ऑफ सेकंड. लॉग एम इंटू एन जसं लिहितो आपण, लॉग एम इंटू एन ला कसं लिहितो? लॉग एम प्लस लॉग एन लिहितो. तसंच आहे बघ. लॉग सारखेच प्रॉपर्टी. लॉग एम अपॉन एन असेल तर लॉग एम मायनस लॉग एन लिहितो. 2 लॉगचं एडिशन म्हणजे लॉगच्या पोटामध्ये मल्टिप्लिकेशन, 2 लॉगचं सबस्ट्रॅक्शन म्हणजे लॉगच्या पोटामध्ये डिव्हिजन. तसंच आर्ग्युमेंटची प्रॉपर्टीज. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा हे बेटा थीटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असणार आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये जो थीटा असणार आहे तो पाय मायनस थीटा घ्यायचा. थर्ड क्वाड्रंटमध्ये थीटा मायनस पाय घ्यायचा. इथे मायनस थीटा घ्यायचा. ठीक आहे. क्वेश्चन बघूया आपण. आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आर्ग्युमेंट हे बेटा आर्ग्युमेंट म्हणजे काय? थीटा फाइंड आउट करायचा आहे. बरोबर का? आता ह्याची ट्रेडिशनल पद्धत काय आहे? हे बेटा तुम्ही याला सिम्प्लिफाय करून एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. एक्स आणि वायची व्हॅल्यू आणि वरून आर आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. थीटा फाइंड आउट करू शकता. एक्स आणि वाय फाइंड आउट करून tan थीटा इज इक्वल टू वाय बाय एक्स असं फाइंड आउट करू शकता. किंवा सोपी मेथड काय बघा. हे बेटा दोन्हीकडचं काय घ्यायचं? आर्ग्युमेंट घ्यायचं. आर्ग्युमेंट ऑफ झेड, आर्ग्युमेंट ऑफ दिस. ठीक आहे. आर्ग्युमेंटसाठी हे बेटा प्रॉपर्टी काय? लॉग सेट की प्रॉपर्टी होता? न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एका कॉम्प्लेक्स नंबरचा आर्ग्युमेंट किती असतो? टॅन वाय बाय एक्स असतो. बरोबर. टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स असतो. टॅन थीटा इज इक्वल टू वाय बाय एक्स आहे. तर थीटा काय असणार आहे? टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. बरोबर का? त्याच्यावरून हे आलंय आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याला असं लिहू शकतो. बरोबर. टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. ह्याला सिम्प्लिफाय कसं करू शकतो? टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वायला सिम्प्लिफाय कसं करू शकतो? टॅन इनवर्सच्या पोटामध्ये एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय. ह्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर ना हे तुम्हाला व्हॅल्यू मिळते. टॅन इनवर्स 1 कधी असते? पाय बाय 4 ला. बरोबर. 1च्या ठिकाणी टॅन पाय बाय 4 टाकायचा. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतो. थोडे प्रॉपर्टीज माहिती असायला पाहिजे ह्याच्यासाठी. नाहीतर ट्रेडिशनल वे काय आहे? हे बेटा या डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेटनी वर्टिकली मल्टिप्लाय करायचं. बरोबर का? या डिनॉमिनेटरच्या कॉन्ज्युगेटनी वरती खाली मल्टिप्लाय करायचं. झेड इज इक्वल टू 13 मायनस 5 आय 4 मायनस 9 आय याच्या कॉन्ज्युगेटनी वरती खाली मल्टिप्लाय करायचं. मग तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये हे बेटा वरती एक कॉम्प्लेक्स नंबर मिळेल, खाली काहीतरी साधा नंबर मिळेल. त्याच्यावरून एक्स आणि वायची व्हॅल्यूज मिळते. बरोबर का? हा रिअल पार्ट असतो, हा इमॅजिनरी पार्ट असतो. हा एक्स असतो आणि हा वाय असतो. बरोबर. एकदा एक्स आणि वाय मिळालं तर टॅन ऑफ थीटा काय असतो? वाय बाय एक्स असतो. बरोबर. वाय बाय एक्स असतो. त्याच्यावरनं थीटा फाइंड आउट करू. असं केलं तरी चालेल. हे प्रॉपर्टी लक्षात असेल तर प्रॉपर्टीने करावं किंवा ट्रेडिशनल पद्धतीने केलं तरी चालेल. हे बेटा 2 कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत. आपल्याला काय विचारलंय? आर्ग्युमेंट ऑफ Z1 प्लस Z2 डिवाइडेड बाय Z1 मायनस Z2. बरोबर. हे विचारलेलं आपल्याला. हे विचारलेलं आहे. बरोबर. Z1 प्लस Z2 किती येते? या दोघांचं एडिशन करून बघायचं. 5 प्लस 3 8 आणि मायनस 2i प्लस आय केल्यानंतर ना ऍडिशन मिळते दोघांचं. हे बेटा 2 कॉम्प्लेक्स नंबरचं एडिशन करता येते का नाही आपल्याला? 2 कॉम्प्लेक्स नंबरचं एडिशन न्यूमरेटरला टाकायचं. 2 कॉम्प्लेक्स नंबरचं सबस्ट्रॅक्शन डिनॉमिनेटरला टाकायचं. बरोबर. आर्ग्युमेंटची लॉग सारखीच प्रॉपर्टी काय आहे?
लॉगच्या कोटामध्ये जर डिव्हिजन असेल तर 2 लॉगचा सबस्ट्रॅक्शन करायचं. लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर करायचं. तसं आर्ग्युमेंट ऑफ न्यूमरेटर डिवाइडेड मायनस आर्ग्युमेंट ऑफ डिनॉमिनेटर. आर्ग्युमेंट म्हणजे काय लिहायचं? बेटा, आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरला टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स लिहू शकतो. आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरला काय लिहू शकतो? मागच्या क्वेश्चन मध्ये पण तसंच लिहू. आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरला कसं लिहू शकतो? टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स लिहायचं. इथे वाय काय -1, एक्स काय आहे 8. आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरला कसं लिहू शकतो? टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. वाय इथे -3 आणि एक्स आहे 2. आता हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते पण बघायचं. बेटा हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये? कुठल्या क्वाड्रंटमध्ये हा? y ची व्हॅल्यू काय आहे? y बाय एक्स. एक्स ची व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह, y ची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह. एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, y ची व्हॅल्यू निगेटिव्ह. म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. बरोबर का? फोर्थ क्वाड्रंटमध्ये तुम्हाला दाखवलं होतं बघा ते. फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय असतो? थीटा निगेटिव्ह असतो. अँगल निगेटिव्ह असतो. बरोबर का? कुठे गेला क्वेश्चन? अँगल काय असणार आहे? निगेटिव्ह असणार. तर मायनस टॅन थीटा लिहिले. बरोबर का? मायनस ऑफ टॅन थीटा. टॅन ऑफ मायनस थीटा इज मायनस टॅन थीटा असं लिहिलं. टॅन ऑफ मायनस थीटा इज मायनस टॅन थीटा असं लिहून त्याला सॉल्व्ह केलं. टॅन इनव्हर्स ऑफ टॅन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनव्हर्स ऑफ वाय. ह्याला कसं लिहू शकतो? टॅन इनव्हर्सच्या कोटामध्ये एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय. सॉल्व्ह केल्यानंतर ना ही व्हॅल्यू येते ऑप्शनमध्ये. येते की लक्षात? हा एक कॉम्प्लेक्स नंबर दिलाय, हा एक कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. आर कॉन्ज्युगेट्स ऑफ इच अदर. हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर एकमेकाचे कॉन्ज्युगेट आहेत. बेटा हे दोन्ही एकमेकाचे कॉन्ज्युगेट आहेत. ह्याला जर Z1 म्हणलं, ह्याला जर Z2 म्हणलं, तर Z1 आणि Z2 एकमेकाचे कॉन्ज्युगेट आहेत. तर लिहायचं कसं बघा, दोघांना इक्वेट करून लिहू शकतो. दिस इज कॉन्ज्युगेट ऑफ दिस. म्हणजे इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करायची. बरोबर का? तसंच केलंय बघा. हा कॉम्प्लेक्स नंबर ऍज इट इज लिहिलंय आणि हा कॉम्प्लेक्स नंबर कसं लिहिलंय? त्याची साइन चेंज केली, इमॅजिनरी पार्टची साइन चेंज केली, त्याचा कॉन्ज्युगेट बी. बरोबर का? दोन्ही एकमेकाची कॉन्ज्युगेट आहे. याचा अर्थ काय? हा आणि याचा कॉन्ज्युगेट इक्वल असणार. दोन्ही एकमेकाचे कॉन्ज्युगेट आहेत. ह्याचा अर्थ काय? एक कॉम्प्लेक्स नंबर आणि दुसऱ्याचा कॉन्ज्युगेट इक्वल असणार. ह्याला सॉल्व्ह केलं, इक्वेट केलं तर एक्स आणि वायची व्हॅल्यूज मिळतात. बरोबर का? हा रिअल पार्ट आणि हा रिअल पार्ट इक्वल असणार आहे. दोघांना इक्वेट केल्यावर एक्स ची व्हॅल्यू मिळते. हा इमॅजिनरी पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट केल्यावर वायची व्हॅल्यू मिळते. रिलेशन मिळालं बघा. एक्स ची व्हॅल्यू पण -1/3, वाय ची व्हॅल्यू सुद्धा -1/3. तर एक्स आणि वाय इक्वल आहे. एक्स आणि वाय जर इक्वल असेल, आपल्याला याची व्हॅल्यू विचारली. एक्स मायनस वाय अपॉन एक्स प्लस वाय. एक्स आणि वाय जर इक्वल असेल तर न्यूमरेटर 0 आहे. एक्स आणि वाय जर इक्वल असेल तर न्यूमरेटर काय येणार आहे? एक्स मायनस वाय. त्या नंबर मधून तोच नंबर सबस्ट्रॅक्ट केल्यावर 0 आहे. 0 डिवाइडेड बाय एनिथिंग इज 0. आन्सर 0 आहे. आन्सर 0 आहे. येते की लक्षात? स्क्वेअर रूट ऑफ द कॉन्ज्युगेट. याचा कॉन्ज्युगेट घ्यायचा, मग त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. त्याचा कॉन्ज्युगेट कसं लिहिणार? इमॅजिनरी पार्टची साइन चेंज करायची. -7 प्लस 24 हे काय आहे? 24 स्क्वेअर रूट ऑफ -1 म्हणजे आय. हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. ह्याचा कॉन्ज्युगेट कसं लिहिणार? हे जी साइन चेंज करायची 24 आहे. हा कॉन्ज्युगेट. याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा. या कॉम्प्लेक्स नंबरचं काय फाइंड आउट करायचं? कॉन्ज्युगेट. ह्याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं? स्क्वेअर रूट फाइंड आउट. ह्याचं काय फाइंड आउट करायचं? स्क्वेअर रूट. फॉर्म्युला आपल्याकडे आहे. हे बेटा तुम्ही फॉर्म्युलेने फाइंड आउट करा किंवा इथे प्रॉपर्टी काय यूज केली नाही. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. द मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्ज्युगेट. हा ए बेटा तिने डायरेक्टली स्क्वेअर रूटने विचारलंय. द मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्ज्युगेट. पहिल्यांदा हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचा मॉड्युलस चा स्क्वेअर रूट विचारलंय. बरोबर? याच्या मॉड्युलसचा, या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस काय असणार आहे? मॉड ऑफ. पहिल्यांदा याचा मॉड्युलस फाइंड आउट करायचं आणि त्याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं. बरोबर? दोन गोष्टी विचारल्या, फक्त स्क्वेअर रूट नाही विचारलंय. द मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट विचारलं. बरोबर? तर पहिल्यांदा कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस फाइंड आउट करतो. एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर. स्क्वेअर रूटमध्ये एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर. हे मॉड्युलस मिळाला, कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस मिळाला. त्याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं. ही प्रॉपर्टी आहे. ए बेटा तुम्हाला जर असं म्हणलं असेल मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्ज्युगेट, म्हणजे ह्याचा स्क्वेअर रूट घेऊन त्याचा मॉड्युलस फाइंड आउट केला तरी सेम आहे. ह्याचा मॉड्युलस कॅल्क्युलेट करून स्क्वेअर रूट फाइंड आउट केलं तरी सेम. आपण काय केलं? ह्याचा पहिल्यांदा मॉड्युलस फाइंड आउट केलं, मग स्क्वेअर रूट फाइंड आउट केलं. तरी त्याची व्हॅल्यू तेच असणार आहे. मॉड्युलस ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉन्ज्युगेट. बरोबर? पहिला तुम्ही मॉड्युलस फाइंड आउट करा, मग स्क्वेअर रूट फाइंड आउट करा, किंवा स्क्वेअर रूट फाइंड आउट करा मग मॉड्युलस फाइंड आउट करा. आन्सर तेच आहे ना. हे प्रॉपर्टीज आहे. हा एक कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. ह्याचं काय काय फाइंड आउट करायचं? पहिल्यांदा कॉन्ज्युगेट. कॉन्ज्युगेट फाइंड आउट. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं? स्क्वेअर रूट.
पहिल्यांदा स्क्वेअर रूट फाइंड आउट करत नाही मी, पहिल्यांदा मॉड्युलस फाइंड आउट करतो, मग स्क्वेअर रूट फाइंड आउट करतो. बरोबर. कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर मग त्याचं मॉड्युलस केलं किंवा मॉड ऑफ झेडचा स्क्वेअर केलं, ह्या प्रॉपर्टीवरनं ते येते. ह्याचा अर्थ काय, तुम्ही पहिल्यांदा स्क्वेअर रूट करा मग मॉड्युलस घ्या, किंवा पहिला मॉड्युलस घ्या मग स्क्वेअर रूट करा, आन्सर सेमच आहे. एका कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट आणि मॉड्युलस घ्यायचा असेल आपल्याला, तर पहिल्यांदा मॉड्युलस घेऊ शकतो मग स्क्वेअर रूट करू शकतो. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये या दोघांचा डिव्हिजन आहे, बरोबर का. हॅज मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड पण दिलेली आहे बेटा. मॅग्निट्यूड म्हणजे मॉड ऑफ झेडची व्हॅल्यू दिली आहे, मॅग्निट्यूड दिले. देन झेड कॉन्ज्युगेट, कॉन्ज्युगेट ऑफ झेड काय विचारलं, त्याचं कॉन्ज्युगेट काय विचार. बेटा ह्याची व्हॅल्यू माहिती की आपल्याला, 1 प्लस आयचा स्क्वेअर किती असतो, 2i असतो. किती असतो, 2i. ह्याची व्हॅल्यू 2i, बरोबर का. हा जर झेड असेल तर मॉड ऑफ झेड काय असणार आहे, मॉड ऑफ झेड काय असणार आहे, दोन्हीकडचं मॉड घेऊ शकता, दोन्हीकडचं मॉड घेऊ शकतो, दोन्हीकडचं मॉड घेतलं दोन्हीकडे, किंवा ह्याचं कॉन्ज्युगेटनी मल्टिप्लाय करून एक कॉम्प्लेक्स नंबर तयार करा आणि मग मॉड घेतलं तरी चालेल, किंवा प्रॉपर्टी यूज करून. त्याची प्रॉपर्टीज होते काय सांगते, तुम्हाला मॉड झेड जर फाइंड आउट करायचं असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा दोन्हीकडचा मॉड घ्यायचा, दोन्हीकडचा मॉड घ्यायचा. दोन्हीकडचा मॉड घेतल्यानंतर ना 2i चा मॉड आणि a मायनस आय चा मॉड. 2i चा मॉड, मॉड म्हणजे काय, साईन पॉझिटिव्ह होते, की आय म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ -1 आहे, बरोबर. ते रिमूव्ह होते, फक्त 2 राहते. आणि मॉड ऑफ a प्लस आय, हे तर कॉम्प्लेक्स नंबर आहे. कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड कसा कॅल्क्युलेट करतात, स्क्वेअर रूट मध्ये a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर, x चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर करतो का. कॉम्प्लेक्स नंबर तुमचा जर असा असेल, कॉम्प्लेक्स नंबर जर तुमचा असेल x प्लस आय वाय, तर मॉड ऑफ झेड काय असतो, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असतो. तसंच केलेलं आहे. a मायनस आय हे कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर का. तर मॉड ऑफ हा कॉम्प्लेक्स नंबर काय येणार आहे, स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर येणार, बरोबर, किंवा -1 चा स्क्वेअर केलं तरी 1. बेटा याचा मॉडची मॅग्निट्यूड दिलेली आपल्याला, बरोबर. मॉड्युलसची व्हॅल्यू म्हणजे मॅग्निट्यूड दिलेले आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. याला कम्पेअर केल्यानंतर ए ची व्हॅल्यू मिळते. तर ए ची व्हॅल्यू टाकल्यानंतर ना काय मिळालेलं आहे आपल्याला, कॉम्प्लेक्स नंबर मिळते, बरोबर. ए ची व्हॅल्यू किती टाकली, 2 टाकली. 2 टाकल्यानंतर ना हा कॉम्प्लेक्स नंबर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कसा दिसणार आहे ते विचार. ह्याच्या कॉन्ज्युगेटनी वर्टिकली मल्टिप्लाय करायचं, बरोबर. कॉन्ज्युगेटनी वर्टिकली मल्टिप्लाय केलं, सिम्प्लिफाय केल्यानंतर ना एक ऑप्शन, बरोबर. हे बेटा क्वेश्चन काय दिले परत एकदा नीट लक्ष द्या. हा एक कॉम्प्लेक्स नंबर दिले, याचा मॉड्युलस दिलेला ऑलरेडी आपल्याला. मॉड्युलस म्हणजे मॉड ऑफ झेड. एका कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस ची व्हॅल्यू दिली आहे. ह्याच्या मॉड्युलसची व्हॅल्यू किती दिली, 2/√5, बरोबर. याचा मॉड्युलस कसं घेऊ शकतो आपण, एका कॉम्प्लेक्स नंबरचा दोन्हीकडचा मॉड घ्यायचा, दोन्हीकडचा मॉड घ्यायचा. मग इथे एक एक्सप्रेशन मिळेल आणि ह्या मॉड ऑफ झेडची व्हॅल्यू तर माहिती आपल्याला, त्याच्यावरून ए ची व्हॅल्यू मिळेल. काय मिळाली, ए ची व्हॅल्यू. तर परत इथे ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर ना, ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर ना ह्याला सिम्प्लिफाय करायचं. ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय केलं, बरोबर. तर कॉम्प्लेक्स नंबर मिळाला. त्याचं शेवटी काय करायचं, कॉन्ज्युगेट घ्यायचं. त्याचं काय करायचं शेवटी, कॉन्ज्युगेट. त्याचा कॉन्ज्युगेट विचारला, डायरेक्टली याचा कॉन्ज्युगेट घेता येणार नाही, बरोबर. ए माहिती नाही आहे, विदाउट ए कॉन्ज्युगेट विचारलेलं. तर पहिल्यांदा ए फाइंड आउट करावं. शेवटला क्यूब रूट ऑफ युनिटी वरती क्वेश्चन आहे. बेटा क्वेश्चन काय विचारले बघा, 24 ला विचारले. हे ओमेगा आहे बघा, ओमेगाची व्हॅल्यू ही दिलेली, बरोबर. ते कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, ओमेगाची व्हॅल्यू एवढीच येते सॉल्व्ह केलं. आय इमॅजिनरी नंबर आहे म्हणून सांगितलं. त्यांनी कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलं, कोणाची व्हॅल्यू 3 प्लस ओमेगा प्लस 3 ओमेगा स्क्वेअर रेज टू 4 याची व्हॅल्यू विचारली. याला सॉल्व्ह कसं करायचं, 3 प्लस ओमेगा, बेटा ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहू शकतो, 1/ओमेगा लिहू शकतो. किंवा काय केलंय बघा, या दोघातनं
ओमेगा कॉमन घेतलंय. ओमेगा कॉमन घेतलंय का? नाही, या दोघातनं 3 कॉमन घेतलंय बघा. या दोघातनं 3 कॉमन घेतलं. हा टर्म आणि हा टर्म ह्याच्यातनं 3 कॉमन घेतलं तर काय येतं? इथे 1 आणि इथे काय येतं? ओमेगा स्क्वेअर येतं. बरोबर. ओमेगा रेज टू 4. ए बेटा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं? 0 होतं नाही. तर त्याच्यावरून 1 प्लस ओमेगाची व्हॅल्यू काय येते? हा ओमेगा स्क्वेअर तिकडे गेल्यावर मायनस ओमेगा स्क्वेअर. ही प्रॉपर्टी होती की नाही? 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू 0. तर 1 प्लस ओमेगाला इथेच येतो. ओमेगा स्क्वेअर इकडे गेला तर मायनस ओमेगा स्क्वेअर. तर ह्याच्याऐवजी काय लिहू शकतो? हे काय राहिलं काय? हे आणि ह्याच्या हे घेतलं, हे ओमेगा येतं. ठीक आहे. तर ह्याच्याऐवजी काय लिहू शकतो बेटा? 1 प्लस ओमेगा स्क्वेअर. हा ओमेगा स्क्वेअर ना मायनस ओमेगा. 1 आणि ओमेगा स्क्वेअर इकडे ठेवायचं, मायनस ओमेगा तिकडे. ठीक आहे. ह्याच्याऐवजी काय लिहायचं? मायनस ओमेगा आणि हा ओमेगा रेज टू 4. तर -3 ओमेगा प्लस ओमेगा हे किती होते बेटा सॉल्व्ह केलं? -2 ओमेगा रेज टू 4. हे बेटा -2 रेज टू 4 काय होतं? -2 इंटू -2 इंटू -2 इंटू -2 2 टू जा 4 4 टू जा 8 8 टू जा 16 आणि ओमेगा रेज टू 4 काय येतो? इथं सांगितलं बघा. ओमेगा रेज टू 4 किती येतो? ओमेगा रेज टू 4 ओमेगा. तर ओमेगा रेज टू 4 म्हणजे ओमेगा 16 ओमेगा आन्सर येतात. 16 ओमेगा ऑप्शन मध्ये. बेटा क्यूब रूट ऑफ 1 क्यूब रूट ऑफ 1 पण आहे, ओमेगा पण आहे, ओमेगा स्क्वेअर पण आहे. याचे दुसरे नाव अल्फा आणि बीटा पण आहे. या ओमेगाला अल्फा म्हणतात, ओमेगा स्क्वेअरला बीटा पण म्हणतात. ठीक आहे. इफ अल्फा अँड बीटा आर इमॅजिनरी क्यूब रूट ऑफ युनिटी. बरोबर. क्यूब रूट ऑफ युनिटी 1 पण आहे, ओमेगा स्क्वेअर आहे. ते ओमेगाला अल्फा पण म्हणतात आणि ओमेगा स्क्वेअरला बीटा पण म्हणतात. देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा प्लस 1 अपॉन अल्फा बीटा. बरोबर. अल्फा म्हणजे काय असतो? ओमेगा असतो. बीटा म्हणजे काय असतो? ओमेगा स्क्वेअर. तसं लिहायचं असेल तर तसल्या फॉर्ममध्ये लिहू शकता. म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला थोडंसं इझी आहे. अल्फा म्हणजे ओमेगा, बीटा म्हणजे ओमेगा स्क्वेअर. अल्फा म्हणजे ओमेगा, बीटा म्हणजे ओमेगा स्क्वेअर. ते बेटा या दोघांचं मल्टिप्लिकेशन ओमेगा क्यूब येते. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. 1 अपॉन 1 1 येते. हे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू किती येते? इथं प्रॉपर्टीच 0. झेड स्क्वेअर प्लस झेड प्लस 1 इक्वल टू 0. देन झेड क्यूब प्लस 1 अपॉन झेड क्यूबचा स्क्वेअर प्लस झेड रेज टू 4 प्लस 1 अपॉन झेड रेज टू 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू आणि झेड काय म्हणून सांगितले? ओमेगा. हे बेटा झेड म्हणजे काय आहे? ओमेगा. हे बेटा ओमेगाचे सगळे प्रॉपर्टीज माहिती आहे. 4च प्रॉपर्टीज आहेत. बरोबर. हे झेड इथे जिथे झेड दिसायला लागले तिथं फक्त ओमेगा टाकायचं. झेडच्या ठिकाणी ओमेगा टाकायचं आणि याला सॉल्व्ह करायचं फक्त. ओमेगा क्यूब म्हणजे 1 आहे. 1 अपॉन ओमेगा क्यूब म्हणजे 1 आहे. बरोबर. ओमेगा रेज टू 4 म्हणजे ओमेगा आहे. आणि या ओमेगा रेज टू 4 ला ओमेगा लिहू शकतो. याला सिम्प्लिफाय केल्यावर हे येतो 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू 0 आहे. तर ओमेगा हे बेटा ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 तिकडे गेल्यावर -1 येते. -1चा स्क्वेअर. ह्याला सॉल्व्ह केल्यावर आन्सर येतो. येते लक्षात? Z be the complex number such that mod of Z plus Z is equal to 3 plus I. Then mod of Z काय विचारलंय? ठीक आहे. हे दिलेलं आहे आपल्याला. हे दिलेलं आहे. मॉड ऑफ झेड म्हणजे काय असतो? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि झेड म्हणजे काय असतो? एक्स प्लस आय वाय. बरोबर. दोन्हीकडचा स्क्वेअर केलं तर हे बेटा स्क्वेअर केलं का पहिल्यांदा का डायरेक्ट कम्पेअर केले? हे बघा हा रिअल पार्ट आहे. पूर्ण हा रिअल पार्ट आहे बघा. आय वाय सोडलं तर हा पूर्ण रिअल पार्ट आहे. लेफ्ट हँड साईडचा रिअल पार्ट आणि राईट हँड साईडचा रिअल पार्ट कम्पेअर केला तर या एक्सप्रेशनची व्हॅल्यू 3 येते आणि वायची व्हॅल्यू किती येते? 1 येते. वायची व्हॅल्यू किती येते? 1 येते. हे बेटा याला सॉल्व्ह करायचं आता. याला सॉल्व्ह करण्यासाठी या एक्सला इकडे पाठवूया, दोन्हीकडचा स्क्वेअर करूया. दोन्हीकडचा स्क्वेअर केल्यावर हा स्क्वेअर रूट निघून जातो. एक्सची व्हॅल्यू मिळते तुला. दोन्हीकडचा स्क्वेअर केल्यावर इकडचा स्क्वेअर होईल ए मायनस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इथं स्क्वेअरची टर्म येणार आणि इथला स्क्वेअर रूट निघून जाणार. एक्स स्क्वेअर इव्हेंच्युअली ती कॅन्सल होते आणि एक्सची व्हॅल्यू मिळते. एक्सची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू ऑलरेडी मिळाली. तर कॉम्प्लेक्स नंबर एक्स प्लस आय वाय कसं लिहू शकतो? एक्सची व्हॅल्यू टाकायची प्लस आय वायची व्हॅल्यू 1. त्याचा मॉड्युलस फाइंड आउट करायचं. मॉड्युलस कसं फाइंड आउट करायचं? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे नाम सॉल्व. तर जे दिलेलं आहे त्याच्यावरूनच मॉड ऑफ झेड आपण फाइंड आउट करू शकतो. पहिल्यांदा झेड फाइंड आउट करावं लागेल, मग मॉड ऑफ झेड फाइंड आउट करायचं. मॉड ऑफ झेड म्हणजे काय असतो? हा फॉर्म्युला. झेड म्हणजे काय असतो? एक्स प्लस आय वाय. ते फक्त इथं सबस्टिट्यूट करायचं आणि सॉल्व्ह करायचं.
एक्स आणि वायची व्हॅल्यूज मिळतात, त्याच्यावर झेड फाइंड आउट करायचं आणि हा फॉर्म्युला यूज केला. मॉड ऑफ झेडचा फॉर्म्युला काय? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय इज अ कॉम्प्लेक्स नंबर. देन द इक्वेशन झेड प्लस आय अपॉन झेड मायनस आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 रिप्रेझेंट्स. ठीक आहे. ह्याला सॉल्व्ह कसं करायचं? हे बेटा, हा मॉड सेपरेट करता येतो. मॉडच्या आतमध्ये दोन कॉम्प्लेक्स नंबरचा तीन कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशन असेल तर मॉड ऑफ Z1 Z2 Z2 आणि मॉडमध्ये दोन कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन असेल तर मॉड ऑफ वरचा आणि मॉड ऑफ खालचा असं सेपरेट करता येते. तर याला क्रॉस मल्टिप्लाय करतो. इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं. झेड म्हणजे काय असतो? एक्स प्लस आय वाय. हे झेड म्हणजे काय? एक्स प्लस आय वाय. हे बेटा, ह्याला सिम्प्लिफाय करायचं. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सिम्प्लिफाय करायचं. हे दोघांमध्ये आय आहे तर आय कॉमन घेतलं तर वाय प्लस 1 येतं. इथे पण दोघांमध्ये आय कॉमन घेतलं तर वाय मायनस 1 येतं. आता मॉड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे. मॉड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसं कॅल्क्युलेट करायचं? स्क्वेअर रूट मध्ये एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर. दोन्हीकडचा स्क्वेअर केल्यावर स्क्वेअर रूट निघून जातो. बरोबर का? तर ह्याच्यावर ना हा एक्सप्रेशन येतो आपल्याला. ऑप्शन बघा तुम्ही काय. हे काय? सर्कल विथ सेंटर म्हणजे त्याला सॉल्व्ह केल्यावर हा सर्कलचा इक्वेशन मिळाला. सर्कलचा इक्वेशन काय असतो? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2gx प्लस 2fy इक्वल टू 0. बरोबर का? प्लस सी इक्वल टू 0. आणि सर्कलचे सेंटर्स काय असतात? सर्कल टॉपिकमध्ये लक्षात येईल. सर्कलचे सेंटर्स काय असतात? सर्कलचे सेंटर असतात -2g आणि -2f. बरोबर. सर्कलचे सेंटर काय असतात? g, f असतात. g, f. बरोबर का? ए बेटा, -2g ची व्हॅल्यू काय येते? -2g ची व्हॅल्यू 0 येते बघा. एक्सचा टर्मच नाही आहे का इकडे? या इक्वेशन मध्ये एक्सचा टर्मच नाही आहे. तर -2g ची व्हॅल्यू काय आली? 0. तर g ची व्हॅल्यू काय येते? 0. आणि -2f ची व्हॅल्यू काय येते बेटा? -2f ची व्हॅल्यू काय येते? -4. बरोबर का? y चा कोइफिशियंट. बरोबर का? y चा कोइफिशियंट काय आहे? -4. तर f ची व्हॅल्यू काय येते? 2 येते. बरोबर का? सेंटर काय असतो? g, f असतो. तर सेंटर काय येतो? 0 2. आणि हे बेटा, रेडियसचा पण फॉर्म्युला आहे. रेडियसचा फॉर्म्युला काय आहे? हाफ ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस c असं रेडियसचा फॉर्म्युला. तर g चा स्क्वेअर 0 चा स्क्वेअर 0, f चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस c म्हणजे इकडचा नंबर. शेवटी नंबर काय? 1 आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ 3 मिळते. स्क्वेअर रूट ऑफ 3 हे सर्कल चॅप्टर मध्ये तुम्हाला लक्षात येईल. सर्कलचा इक्वेशन कसा असतो सर्कल चॅप्टर मध्ये सांगतो मी. येतं का लक्षात? तर ते कॉम्प्लेक्स नंबरला दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरला सिम्प्लिफाय केल्यानंतर त्याचा मॉड काढायचा आणि कॉम्प्लेक्स नंबर मिळेल. हा इक्वेशन दिले का नाही आपल्याला? या इक्वेशनला सिम्प्लिफाय केल्यानंतर नाही कॉम्प्लेक्स नंबर एक इक्वेशन मिळतो आपल्याला. एक इक्वेशन मिळतो. हा इक्वेशन कोणाचा आहे? सर्कलचा इक्वेशन आहे. सर्कल विथ सेंटर काय आहे? 0 2 आणि रेडियस एवढं. याला रिप्रेझेंट करतो. हा इक्वेशन काय रिप्रेझेंट करतो? सर्कल विथ सेंटर 0 2 अँड रेडियस √. झाले बाबा. बेटा, मी तुम्हाला